हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल सौ मराठी चॅनल में मी दीपाली पाटील तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते। आता मी मायक्रमचा यूज करून मी आज गणपती बनवणार आहे। तोच व्हिडिओ आज मी तुम्हाला शेअर करते। याच्या आधी पण मी गणपती बनवला आहे, तो थोडा लहान साईज मध्ये बनवला होता मी। हा थोडा वेगळा बनवते। अशा मायक्रमच्या बऱ्याच वस्तू मी बनवल्यात घरात पण। सो आज मी गणपती जो बनवते तोच मी आज तुमच्यासोबत शेअर करते। तर चला मग आता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी मी तुम्हाला सांगते, जर तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनवर टिक करा, म्हणजे माझ्या पुढच्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला नक्की भेटेल। चला मग आता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। सो फ्रेंड्स, आता आपण जो गणपती बनवायला सुरुवात करतोय मायक्रमपासून, त्याच्यासाठी आपल्याला लागणारे जे सामान आहे त्याच्यासाठी आपल्याला एक कॉर्ड्स पाहिजेत। मायक्रमचे जे धागे येतात कॉर्ड्स ते पाहिजेत। मी याच्यामध्ये हे एक येलो कलर आणि हा क्रीम कलर घेतला, म्हणजे वॉकर येलो कलर येतो हा, आणि हा एक क्रीम कलर, असे हे दोन धागे घेतलेले आहेत। सो याच्यात मी हा एक बंडल, तो आय थिंक हा 200 किंवा 250 ग्रॅम असतील याच्यामध्ये। सो हा एक बंडल घेतलाय मी, आणि हे वाले जे घेतलेत हे दोन घेतलेत, कारण की आज मी जो गणपती बनवते थोड्या साईज त्याची मोठी आहे, त्याच्यासाठी मला धागा थोडा जास्त लागेल म्हणून हे दोन बंडल घेतलेले होते मी। हे मार्केटमध्ये तुम्हाला असा सहजासहजी भेटून जाईल, स्वस्त 40 या 50 रुपयाला एक बंडल भेटतो। हा मी 40 रुपयाला एक घेतलाय। हे दोन कलरचे धागे तुमच्या चॉईसने घेऊ शकता तुम्ही, तुम्हाला ज्या कलरमध्ये पण धागे हवे असतील त्या कलरने तुम्ही घेऊ शकता। एक रिंग लागेल। सो मी ही जी रिंग घेतली 6.5 इंचची रिंग आहे, ही साईज मोठी याची। त्याच्यासाठी बीड्स लागतील आपल्याला। याच्यात मी बीड्स घेतलेले आहेत 2 कलरमध्ये। कलर पण तुम्ही तुमच्या चॉईसने, कारण बीड्समध्ये पण प्रकार येतात, तिथं प्लेन बीड्स पण येतात, यांच्यावर काही डॉटवर येतात। त्याचे मी घेतलेले पर्पल आणि रेड कलरमध्ये। हे बघा, हे जे कलर आहेत पर्पल, हा एक कलर घेतला आहे मी, आणि एक सेम याच्यामध्येच हा एक रेड कलर घेतलेला आहे। हे 2 कलरचे मी बीड्स घेतले। आणि जे बेल्स येतात, या बघा, ह्या बेल्स येतात, या बेल्स घेतलेल्या आहेत कलरमध्ये, प्रत्येक कलरच्या बेल्स एक पाकिट हे घेतलेलं आहे। बेल्सचे एक पाकिट घेतले, ह्या प्रकारचे पाकिटं येतात। हे रेड कलरचे जे आहेत त्याच्यात 2 पाकिटं घेतले, आणि या पर्पलवाले पण 2 पाकिटं घेतलेले। बेल्स एक सीझर लागेल, कारण की जेवढा आपल्याला रॉड पाहिजे, कॉर्ड जेवढं पाहिजे तो कापण्यासाठी एक सीझर लागेल। 50 इंचची एक रॉड कापून घेतलेली आहे मी, सेम याच टाईपमध्ये 50-50 इंचचे। तुम्हाला ज्या क्रीम कलरचा मी जो धागा घेतलेला आहे, सगळ्या रॉड मी बनवून घेतलेल्या आहेत, ते 20 ते 25 रॉड बनवून घेतले आहे। जर आपल्याला आणखी लागत असतील, जर ते कॉर्ड कमी पडले तर आणखी लागले तर नंतर कापून आपण जोडू शकतो, पण एकदम सगळे कापायचे नाही। सो मी या 25 रॉड कापून घेतलेल्या आहेत, या 50-50 इंचच्या। सेम याच्यामध्ये हा जो येलो कलर आहे याच्या मी जे घेतला ही 50 इंचची कापलेली आहे, ही जास्त आहे, आणि हा जो कापायचा आहे ही कमी कापायची, ही 20 किंवा 25 इंचची तुम्ही कापू शकतात। ही मी 20-20 इंचची कापलेल्या आहेत या। सो आता चला मग पहिल्यांदा आपल्याला मुकुट बनवायचं, मुकुट बनवायला सुरुवात करूया। ही जी तुम्ही 6.5 ते 7 इंचची रिंग जी घेतलेली आहे मी, सेम याच्यामध्येच तुम्हाला 1.5 किंवा 2 इंचची या टाईपमध्ये लहान रिंग भेटून जाईल। सो ही एक रिंग घ्यायची आहे, ही आपल्याला सुरुवातीला हिचाच यूज करायचा आहे मुकुट बनवायला। हे बघा, ही जी छोटी रिंग घेतली सुरुवातीला, ही छोटी रिंगला आता आपल्याला एक नॉड लावून घ्यायचे आहेत, 2 नॉड लावायचे आहेत आधी। सो एक नॉड मी लावली, वरच्या बाजूने ह्या टाईपमध्ये टाकायचं, अशी वरून ठेवायची आहे बॅक साईडनं। ह्याचे 2 धागे आहेत आपल्या बाजूचे, नॉड बाहेरून काढून घ्यायची। हे बघा, या पद्धतीने या कॉर्डला ही नॉड अशी लागते। हे 2 नॉड कॉर्ड जोडायचे आहेत आपल्याला एक साथ, जे मोठेवाले जे कापलेले 50 इंचचे ते ह्या टाईपमध्ये। आता याच्यात आपले जे सेंटरचे जे दोघी धागे आहेत, सेंटरचे ज्या लाईन येतात दोघी, या सेंटरला मध्ये ठेवून साईडचे दोघी घ्यायचे आहेत आपल्याला धागे। हा एक साईडचा धागा वरून टाकायचा आहे, हा दुसऱ्या साईडचा त्याच्या खालच्या बाजूने ह्या टाईपमध्ये नॉट खिचून घ्यायची आहे। हे बघा, दुसऱ्यांदा टाकताना जो धागा आपण खालच्या बाजूने घेतलेला तो या साईडचा तो वरून घ्यायचा आहे, आणि ह्या साईडचा जो वरून टाकला होता तो बॅक साईडने घ्यायचा, खालच्या साईडने घ्यायचा आहे, आणि नॉड लावून घ्यायची। ही बघा, नॉड आपली बसून गेली आता। ही बघा, छान नॉड बसली आता।
अशाच आपल्याला सेम याच टाईपमध्ये कमीत कमी या सेम याच्यामध्येच 3 ते 4 नॉड आपल्याला लावून घ्यायचे आहेत। याच टाईपमध्ये 3 ते 4 नॉड आपल्याला खाली लावून घ्यायचे आहेत। हे बघा 5 नॉड लावून घेतले मी, 1 2 3 4 5 हे 5 नॉड लावून घेतलेत मी। हे 5 नॉड लावल्यानंतर आपला जो दोघी साईडचे कॉर्ड सोडून द्यायचे आणि हा जो सेंटरचा जो कॉर्ड आहे याच्यामध्ये आपल्याला एक मोती टाकायची। जे बीड्स आहेत आपल्याकडे ते बीड्स सेंटर्स याच्यामध्ये टाकायचे। रेड कलरचे जे बीड्स आहेत ते मध्ये टाकते सेंटरला। हा बघा हा एक बीटमध्ये मी सेंटरला टाकून घेतलेला आहे। हा बघा रेड कलरचा बीट मी सेंटरला घेतला आहे। सो हा एक बीट टाकल्यानंतर आपल्याला परत एक नॉड लावून घ्यायची आहे मोतीच्या अगदी खाली। थोडी फिट्ट नॉड लावा जेणेकरून सुटणार नाही। बघा हा एक मोती मी मध्ये सेंटरला टाकून घेतला। आतला आपल्याला जे बाजूचे जे नॉट लावायची ही नॉट टाकल्यानंतर याच्या खाली आपल्याला 2 नॉट लावायचे आहेत, 2 मोती टाकायचे आहेत। सो आता एक आपण दुसरीवाली एक नॉट घेतोय आता। हा बघा हा एक दुसरावाला कॉर्ड घेतला आहे म्हणजे आपली साईडची जी नॉड आहे कॉर्ड ही साईडवाली, या साईडच्या कॉर्डच्या बाजूला आपल्याला ह्या पद्धतीने हा कॉर्ड ठेवायचा आहे। आणि इथे सेंटरला हा जो नवीन कॉर्ड घेतला आहे त्याची एक लाईन आणि हा जो पहिलावाला एक लाईन होती तो एक कॉर्ड घेतल्यानंतर दोघांमध्ये एक आपल्याला मोती टाकायचा आहे। हा पर्पलवाला मोती मी टाकते। हा बघा हा वाला एक मोती इथे टाकून घेतला आहे। त्याच्यानंतर ही जी सेंटरची एक नॉड आहे ही एक लाईन घेते आणि याच्यात इथे एक नॉड लावून घ्यायची आपल्याला। नीट व्यवस्थित याचं जरा नीट होतं बघा। हा बघा आपला हा एक मोती इथे लागला आहे। आता आपल्याला एक दुसरा मोती टाकण्यासाठी आपल्याला ह्या साईडमध्ये हा जो लास्टवाली जी नॉड आहे ही या नॉडला आपल्याला एक दुसरी नॉड जोडायची आहे। सेम याच पद्धतीने जशी आपण ह्या बाजूला नॉड जोडली सेम त्याच पद्धतीने एक दुसरी नॉड घेऊन या साईडला ठेवायची आहे। हलणार नाही अशी व्यवस्थित ठेवून घ्या। नंतर यांच्यामध्ये एक मोती घेऊन टाका। मोती तुम्ही तुमच्या चॉईसने घेऊ शकतात, लहान मोठे, आणि कलरही तुम्ही आपल्या चॉईसने घेऊ शकता जो तुम्हाला कलर आवडेल। आणि याच्यानंतर ही जी मध्ये सेंटरची जी एक कॉर्ड होती उरलेली जी आपण एक कॉर्ड त्या साईडला लावली ही एक कॉर्ड आहे। सो इथे हिला लावून एक आपल्याला इथे नॉट लावून घ्यायची आहे। बघा या पद्धतीने मी नॉट लावून घेतलेली आहे। आता आपल्याला तिसरे लावण्यासाठी आता आपण ओळणार आहे तिसरी लाईन। तिसऱ्या लाईनसाठी आपल्याला सगळ्यात आधी घ्यावी लागणार आहे इथं सेंटरला एक नॉट टाकावी लागणार आहे आपल्याला। इथे जागेवर एक मोती घेते मी रेडवाला। सेंटरचे साईडचे 2-2 नॉड सोडून सेंटरचा जो नॉड येणार आहे मोती टाकल्यानंतर सेंटरला एक नॉट लावून घ्या। ह्या पद्धतीने ही नॉट लागली। आता इथं सेम याच टाईपमध्ये जशी आपण इथं 2 म्हणजे मोती टाकल्यानंतर जी ज्या पद्धतीने नॉट जॉईन केली होती सेम त्याच पद्धतीने इथं पण नॉट जॉईन करायची। याच पद्धतीने आपली ह्या साईडला नॉट जॉईन करत करत आपल्याला
7 मोतींपर्यंत नॉट पूर्ण जॉईन करून घ्यायचे आहेत. सो हे बघा मी आता हे जे बीट्स होते ते बीट लावून घेतले तर 8 लाईनपर्यंत आलंय माझं. 1 2 3 4 5 6 7 8 8पर्यंत आलेत. 8 याच्यात पहिले 1 नंतर 2 3 4 5 6 7 8 ह्या पद्धतीने मी सगळे बीट्स लावून घेतलेत 8पर्यंत. याच्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे की तुम्ही ह्या साईडचा एक कॉर्ड घ्या किंवा मग ह्या साईडचा कॉर्ड घ्या. कुठल्याही साईडचा एक कॉर्ड घ्यायचा आहे तुम्हाला. तर ह्या साईडने आपल्याला हे बनवायचं आहे. सो हा एक कॉर्ड ह्या साईडवरून मी कॉर्ड घेतला. ह्या कॉर्डला घेतल्यानंतर लास्टवाला हा जो त्याच्यानंतरचा एक कॉर्ड घेऊन त्याला या पद्धतीने राऊंड मारायचा आहे. बघा या पद्धतीने हा जो तुम्ही एक कॉर्ड घेतात हा याच्यातून टाकून घुमवून घ्यायचा आहे बाहेर. त्याच्यानंतर परत दुसऱ्यांदा एकच कॉर्ड 2दा टाकायचं आहे तुम्हाला. या पद्धतीने करून ही पूर्ण लाईन एक लाईन करून घ्यायची पूर्ण या साईड इथपर्यंत पूर्ण. ही बघा हिला मी ही पायपिंग या जागेवर बनवून घेतली. सेम हाच कॉर्ड जो कॉर्ड तुम्ही इथपर्यंत घेऊन आलात या बाजूने जो कॉर्ड तुम्ही या साईडला आणला आहे पायपिंग बनवून तोच कॉर्ड या साईडने परत फिरून एक पायपिंग या साईडला बनवायची आहे. म्हणजे ही डबल पायपिंग होणार आहे इथं. सेम ह्याच टाईपमध्ये या पद्धतीने पायपिंग थोडीशी ओढून घ्या म्हणजे क्लिअर पायपिंग दिसेल खूप छान अशी. बघा या पद्धतीने ही पूर्ण पायपिंग इथपर्यंत बनवून घ्यायची. हे बघा मी या 2 पायपिंग बनवून घेतलेल्या आहेत. आता वरती मोती इथे 2 पायपिंग बनवून घेतल्या आहेत. आता या पायपिंग बनवल्यानंतर आपल्याला घ्यायचं लास्टवाले जी एक नॉड आहे ही नॉड आपल्याला खाली सोडून द्यायची. त्याच्यानंतरचे जे 2 नॉड घ्यायचे आहेत त्या 2 नॉडमध्ये आपल्याला जे बीट्स आहेत आपले हे बीट्स टाकायचे. त्याच्यामध्ये तुम्ही तुमच्या चॉईसने कलर घेऊ शकतात. मी पर्पलवाला बीट्स टाकते. हे बघा हे 2 नॉडमध्ये टाकल्यात मी. हा एक बीट ही बीट टाकल्यानंतर आपल्याला याच्या खाली एक नॉड लावून घ्यायची आहे. एक बीट 2 बीट टाकायची. त्याच्या खाली आपल्याला एका खाली एक अशी 2 बीट टाकून घेतले आहेत मी या ठिकाणी. 2 बीट टाकल्यानंतर आपल्याला एक नॉट लावायची आहे. नॉट व्यवस्थित आणि थोडीशी टाईट मारा जेणेकरून आपल्या मणीचे जागी व्यवस्थित बसतील. तर या पद्धतीने याच पद्धतीने आपल्याला परत या जागेवर एक कॉर्ड सोडून द्यायचा आहे. आणि परत नंतरचे जे दुसरे 2 कॉर्ड आहेत जे दुसरे 2 कॉर्ड आहेत त्याच्यामध्ये परत आपल्याला 2 बीट्स टाकायचे आहेत आपले. हे 2 बीट्स टाकल्यानंतर आपल्याला परत एक नॉड लावून घ्यायची आहे खाली. ह्या पद्धतीने आपल्याला पूर्ण लाईन आपल्याला सेम याच पद्धतीने बीट्स आणि एक नॉड लावून बनवून घ्यायची पूर्ण लाईन इथपर्यंत. हे बघा मी इथे 2 बीट्स टाकून खाली एक नॉड लावून घेतली. हे नॉड लावल्यानंतर आपल्याला घ्यायचे आहेत खालच्या साईडला जो सेंटरचा हे 2 हे जे बीट्स लावले त्यांचे 2 बीट्सच्या अंतर याच्या सेंटरचा जो भाग येतो हा याच्यात आपल्याला या साईडचे 2 बीट्स या साईडचे 2 जे लास्टवाले जे 2 बीट आहेत ते सोडून द्यायचे. नॉड सोडून द्यायचे आहेत त्या. आणि ह्या साईडचे 2 कॉर्ड ह्या साईडचे 2 कॉर्ड घेऊन आपल्याला या ठिकाणी एक नॉड लावायची.
या पद्धतीने इथं एक नॉड लावायची. याच्यानंतर सेम इथं या सगळ्या ठिकाणी पूर्ण सेम अशीच नॉड लावायची आपल्याला याच टाईपमध्ये. याच पद्धतीने नॉट पूर्ण जागेवर तुम्ही अशी सरळ लावत चला. या बघा माझी या नॉट कंप्लीट झाले आहेत. हे माझे आता 3 6 7 नॉट आले आहेत. 7 नॉट ते 7 6 5 4 3 2 1 पूर्ण या पद्धतीने अशाच नॉट सेंटरला घेत पूर्ण गॅप करून या टाईपमध्ये नॉट पूर्ण एक येईपर्यंत लास्टची नॉट येईल ती एक येईल ते पूर्ण लावून घ्या. हे बघा माझे एक नॉड इथे लागले आहेत. आता ही लास्टवाली एक नॉड आहे. अशा पूर्णपणे मी 6 6 5 4 3 2 ही जी आता लास्टवाली ही एक एकपर्यंत ह्या पूर्ण नॉड तुम्हाला लावून घ्यायची आहेत. आधी हे नॉड लावून घेतला जात आहे. हा जो आपला माथ्याचा कपाळाचा भाग तयार झाला आहे. त्याच्यानंतर तुम्हाला इथं सेंटरचे साईडला हे बाकीचे काढून हा जो सेंटरचे जे 2 नॉड आहेत ते दोघी नॉड घेऊन तुम्हाला इथं सेंटरला 2 मणी टाकायचे आहेत. बघा इथे आपले हे नॉड लावून झाले. ते नॉड लावून घेतल्यानंतर इथल्या जो नॉडचा जो सेंटर आहे हा सेंटरमधले जी लास्टवाली एक नॉड लावलेली त्याच लाईन ती आपली सेंटरची नॉड आहे. तिच्याच आपण हे 2 नॉड घ्यायचे. 2 कॉर्ड घेऊन त्याच्यामध्ये आपल्याला 2 रेड कलरचे मोती टाकायचे आहेत. मी रेड कलरचे एवढ्यासाठी घेतलेत कारण की मला हा सेंटरला टिक्का बनवायचा आहे. जो गणपतीचा टिक्का असतो माथ्याला तो टिक्का येईल हा सेंटरला. तुम्ही पाहिजे तर दोऱ्याने पण टिक्का बनवू शकतात. दोऱ्याने पण छान बनतो ऊनच्या धाग्याने. मी इथं आता मोती टाकून घेतले. हे तर छान असे ओढून घ्यायचे ते जरा. सेंटरला यायला पाहिजे हा नॉट. लास्टवाला येईल तिथं मी 2 मोती टाकून ते रेड कलरचे. त्याच्यात मी सुरुवातीला राहायचं सांगले मी डोळे घेतले 2 ब्राऊन कलरचे. त्याच्यात तुम्ही ब्लॅक कलरचे पण बीड्स येतात. ज्यात तुम्ही व्हाईट कलरचे स्पॉट येतात ते पण तुम्ही डोळे लावू शकतात. आणि बाकी त्याचे पण आता आजकाल मार्केटमध्ये सहजासहजी मिळतात. सो हे डोळे आपल्याला लावायचे. हे लावण्यापुरती हे पूर्ण टिक्का लावल्यानंतर साईडचा जो लास्टवाला जो धागा येतो आपली जी नॉड लास्टवाली ती नॉड घेऊन तुम्हाला इथं आयब्रो शेप द्यायचा आहे. आयब्रो शेप देण्यासाठी तुम्हाला या नॉडला एक पायपिंग बनवायची. इथं ज्या पद्धतीने आपण वरती पायपिंग बनवली त्याच पद्धतीने या जागेवर इथं पायपिंग बनवून घ्यायची तुम्हाला. हे बघा पायपिंग थोडी ओढून बनवा जेणेकरून जी पायपिंग येणार आहे तुमची छान. या पद्धतीने जी पायपिंग येईल पूर्ण इथंवर तुम्हाला बनवून घ्यायची. ही बघा या साईडला मी आयब्रोची ही एक पायपिंग बनवली. सेम याच पद्धतीने आपल्याला हा जो नॉट तुम्ही या साईडला पायपिंग बनवून आणलं तोच नॉट फिरून परत एक पायपिंग याच्या बाजूला बनवायची. डबल पायपिंग यायला पाहिजे. सेम याच प्रकारे डबल पायपिंग या साईडला आपण बनवूया. हे बघा माझे दोन्ही साईडचे दोघे आयब्रो तयार झालेले आहेत. आता या साईडला आपल्याला करायचं या डोळ्यासाठी आपले जे कॉर्ड आहेत सेंटरचा जो सेंटरचे 2 कॉर्ड घ्यायचे. त्याच्यासाठी आपल्याला 6 दोघी साईडला 6 कॉर्ड सोडून दिले आहेत मी. या साईडला 6 या साईडला मधले जे 4 कॉर्ड आहेत ते 4 कॉर्ड घेऊन त्याचं सेंटरचे जे 2 घेतलेत मी त्यांच्यामध्ये हा जो आपला डोळा आहे हा डोळा टाकायचा आहे. हा जो डोळ्यासाठी आपण जो बीट घेतलेला आहे हा बीट टाकला मी. बीट टाकल्यानंतर आपल्याला या ठिकाणी गाठ लावून घ्यायची नॉट लावून घ्यायची. म्हणजेच ह्या पद्धतीने हा डोळा लावल्यानंतर एक नॉट लावून घ्यायची. नॉट लावल्यानंतर
आपला जो हा लास्टचा जो एक धागा आहे, जो नॉट आहे लास्टवाली ही नॉट घेऊन या साईडला खाली परत एकदा पायपिंग बनवायची, जशी आपण वरच्या साईडला बनवली सेम तीच पायपिंग इथे खाली बनवून घ्यायची आपल्याला। हे बघा, या पद्धतीने आपले दोघी डोळे बनवून तयार झालेले आहेत। सो हे बघा, माझ्या गणपतीचे आता डोळे कंप्लीट झालेले आहेत। डोळ्यानंतर आपल्याला खाली सोन बनवण्यासाठी जी पायपिंग येणार आहे ती पायपिंग मी आता तुम्हाला सांगते। सो पायपिंगसाठी तुम्ही एक ह्या साईडचं किंवा ह्या साईडचं, एका साईडचं कुठलाही एका बाजूचं तुम्ही एक धागा घ्या, उलटा केल्यानंतर दोघी साईडने तुम्हाला ज्या साईडने पायपिंग बनवायची त्या साईडचा एक धागा आणि दुसऱ्या साईडचे दोघी धागे घेतल्यानंतर तुम्हाला ह्या जागेवर या साईडला एक इथं पायपिंग भरून घ्यायची आहे। हे बघा, या जागेवर इथं एक तुम्हाला पायपिंग भरून घ्यायची आधी। याच पद्धतीने तुम्हाला पूर्ण ही पायपिंग पूर्ण या पद्धतीने बनवत जायचं आहे। या पद्धतीने पूर्ण पायपिंग आपल्याला कंप्लीट करायची आहे। बघा, या पद्धतीने आपले एक 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 धागा घेऊन ही पायपिंग आपल्याला कंप्लीट करायची आहे। या पद्धतीने आपलं पूर्ण पायपिंग केलं। पायपिंग इथं सेंटरपर्यंत आल्यानंतर आपल्याला इथं सेंटरचे जे मधले जो आपण टिक्का बनवला आहे, टिक्काच्या खाली अगदी सेंटरला जे दोन कॉर्ड्स आहेत त्या कॉर्ड्सला आपल्याला हे अलग कलरचे दोन धागे बांधून घ्यायचे पायपिंग सारखे। या पद्धतीने दोघे धागे बांधून यांना बॅक साईडने चिपकून घ्या इथं लायटरने किंवा मोमबत्ती वगैरे चिपकवल्यानंतर आपली जी पायपिंग सुरू होणार आहे ती वापस या धाग्याने ही पायपिंग सुरू करायची। सो फ्रेंड्स, हे बघा, आपली ही सोन बनवून झालेली आहे। याच्या आधी मी एक कान बनवून घेतला। कान कसा बनवायचा आहे तेच मी आता तुम्हाला सांगते। सो आपल्याला एक कॉर्ड्स तोडून घ्यायचे छोटे छोटे आणि ह्या जागेवरून जिथून त्याचं मुकुटला सुरुवात झाली आहे या ठिकाणी आपल्याला एक मोठीवाली रिंग अटकवली मी आणि ह्या ठिकाणावरून या पद्धतीने बॅक साईडने टाकून कॉर्ड काढून घ्यायचे। या पद्धतीने त्याला अडकवून घ्यायचे। तसे मला 10 कॉर्ड या जागेवर, त्याच्यानंतर एक इथं, असे 10 कॉर्ड इथं पूर्ण कानासाठी आपल्याला अडकून घ्यायचे। सो हे बघा, माझे 10 कॉर्ड मी या ठिकाणी लावून घेतलेले आहेत कानासाठी। 10 कॉर्ड लावल्यानंतर जे सुरुवातीचे जे 2 कॉर्ड आहेत ते घेतल्यानंतर मधले सेंटरचे 2 कॉर्ड घेऊन त्यांच्यामध्ये आपल्याला बीड्स टाकायचे आहेत। बीड्स तुम्ही तुमच्या मर्जीने तुम्हाला जे आवडतील त्या कलरचे तुम्ही टाकू शकतात, बट ते बीड्स या कलरमध्ये मॅच व्हायला पाहिजे आणि जे आधी आपण घेतलेले आहेत त्यांच्यापैकीच असायला हवे, छान दिसतात। सो बीड टाकल्यानंतर या ठिकाणी एक नॉट लावून घ्यायची। या पद्धतीने अशी एक नॉट लावून घ्यायची जेणेकरून तो बीड बाहेर निघणार नाही। या पद्धतीने सगळे बीड्स याच पद्धतीने तुम्हाला इथं लावून घ्यायचे। हे बघा, त्या ठिकाणी मी आता बीड्स लावून घेतले, 5 बीट लागलेत माझे इथं। सो बीट लागल्यानंतर हे मधले सेंटरचे नॉट घेऊन इथं सगळ्या नॉट लावायचे आहेत
या पद्धतीने सगळ्या ठिकाणी आपल्याला या नॉट लावून घ्यायचे आहेत. सो हे पहिल्यांदा जे माझे 4 नॉट बसले ते 4 नॉट लागल्यानंतर जे शेवटचे या साईडचे 2 नॉट, त्याच्यानंतर या साईडचे 2 नॉट घेऊन मग इथं एक नॉट लावायची. या पद्धतीने पूर्ण या नॉट लावून घ्यायचे आहेत या साईडपर्यंत. या पद्धतीने पूर्ण नॉट लावून घ्यायचे आहेत. नॉट लावल्यानंतर जी पहिली जी पायपिंग राहणार आहे आपली, ती पायपिंगसाठी पहिला जो कॉर्ड आहे तो कॉर्ड घेतल्यानंतर त्याच्या पायपिंग बनवायची आहे या पद्धतीने. हे बघा, या पद्धतीने पूर्ण पायपिंग आपल्याला गोल बनवून घ्यायची इथं. हे बघा, माझी ही पायपिंग बनवून झाली. पायपिंग बनवल्यानंतर आपल्याला या ठिकाणी एक एक बीड्स टाकून घ्यायचे. बीड्स टाकताना एक पहिलावाला जो कॉर्ड आहे तो सोडून द्यायचा आहे, दुसऱ्या कॉर्डमध्ये बीड टाकायचं आहे. दुसऱ्या कॉर्डमध्ये बीट टाकायचं, त्याच्यानंतर परत एक बीट सोडून त्याच्या दुसऱ्या याच्या कॉर्डमध्ये बीट टाकायचं आहे. या पद्धतीने एक एक कॉर्ड सोडून एक एक सेंटरच्या याच्यामध्ये बीट टाकून घ्यायचे. सगळे बीट्स टाकून झाल्यानंतर पूर्ण बीट टाकून झाल्यानंतर लास्टवाली जी कॉर्ड पूर्ण बीट लास्टवाली जी कॉर्ड आहे ती कॉर्ड घेऊन आपल्याला एक पायपिंग बनवायची बीड्सला सेंटरला घेऊन. हे बघा, या पद्धतीने बीड्सला सेंटरला घ्यायचं आहे आपल्याला. त्याला सेंटरला घेतल्यानंतर या ठिकाणी ही कॉर्ड बनवायची आहे. या पद्धतीने पायपिंग बनवून घ्यायची आहे आपल्याला. हे बघा, ह्या पद्धतीने पूर्ण पायपिंग सगळं पूर्ण बीट्स ह्या पद्धतीने टाकून आपल्याला इथं पूर्ण ही पायपिंग बनवून घ्यायची गोल. हे बघा, हे सगळे मी आता बीट्स लावून घेतलेले आहेत. बीट्स लावल्यानंतर माझे सगळे बीट्स आता लावून झालेले आहेत. बीट्स लावल्यानंतर आता एक्स्ट्राचा जो मोठावाला धागा आहे तो कापून घ्यायचा आहे. खूप जास्त मोठा असेल तोच कापा. हे बघा, धागा कापून घेतल्यानंतर आता हा जो धागा आहे हा आपल्याला लायटरच्या मदतीने चिपकून घ्यायचा आहे बॅक साईडला या पद्धतीने. हे बघा, तुम्ही धागे चिपकून घेतलेले आहेत. आज दोघी कान आता तयार झालेले आहेत. हे बघा, सो आता आपल्याला बनवायचा हा वरचा जो मुकुट आहे, जी मोठीवाली रिंग होती ती मोठीवाली रिंग मी अडकून तुम्हाला बनवायचं आहे. सो एक कॉर्ड्स टाकल्यानंतर आपल्याला यांच्यामध्ये बीड्स घ्यायचे. बीड्स तुम्ही तुमच्या चॉईसने तुम्हाला ज्या हव्या त्याला टाकू शकता तुम्ही बीड्स. कॉर्ड अडकवल्यानंतर इथे एक नॉट लावून जे सेंटरची जी नॉड येते नॉडमध्ये एक एक बीड्स टाकायचे. 2 नॉट घेऊन या पद्धतीने आणि या ठिकाणी एक नॉट लावून घ्यायची आहे. बघा, अगदी याच पद्धतीने पूर्ण इथपर्यंत करून घ्यायचे. हे बघा, मी या ठिकाणी बीड्स टाकून घेतले. बीड्स टाकल्यानंतर आपल्याला आता या ठिकाणी नॉट बनवायचे आहेत. नॉट बनवण्यासाठी मी पहिला हा जो व्हाईट कलरचा माझा क्रीम कलरचा जो धागा आहे त्याच्यामध्ये नॉट बनवते. सेंटरचे जे बीड्स आहेत त्यांच्यामधले एक एक धागा घ्यायचा आहे आपल्याला. हे बघा, या पद्धतीने या ठिकाणी एक नॉट टाकायची आहे.
हे बघा. या पद्धतीने इथे आपल्याला 3 नॉड आल्या, 3 याच्यानंतर 2 मग 1, या पद्धतीने 3 2 1 या सिक्वेन्सने इथं 3 नॉड येतील. हे बघा माझे हे नॉड तयार झालेले आहेत. नॉड झाल्यानंतर आपली जी पहिलीवाली जी कॉर्ड आहे, पहिलीवाली कॉर्ड घेऊन या ठिकाणी इथं पायपिंग बनवायची आपल्याला. हे बघा पायपिंग बनवून घ्यायची आपल्याला सेंटरपर्यंत. जी पहिली नॉडचे जे 2 कॉर्ड आलेले आहेत पहिल्या नॉडमध्ये, तिथल्या 1 नॉडपर्यंत आपल्याला ही लाईन बनवून घ्यायची पायपिंग. हे बघा इथंपर्यंत. त्याच्यानंतर इथं परत एक दुसरी नॉड घ्यायची. दुसऱ्या नॉडने परत या 4 कॉर्ड येतील. या 4 कॉर्डपर्यंत आपल्याला ही पायपिंग बनवून घ्यायची. हे बघा ही डबल पायपिंग आपली या ठिकाणी तयार झालेली आहे. तर सेम ह्याच पद्धतीने पायपिंग आपल्याला ह्या साईडला पण बनवून घ्यायची आहे. हे बघा माझ्या दोघी साईडला 2-2 पायपिंग रेडी झालेली. आता हा जो सेंटर आहे पायपिंगचा आहे, सेंटरला आपल्याला एक बीट टाकायचा आहे. मी पर्पलवाला एक बीट टाकते. हा बीट या ठिकाणी एक टाकून घ्यायचा आहे आणि या ठिकाणी एक नॉड बनवून घ्यायची, जेणेकरून बीट बाहेर येणार नाही. हे बघा या पद्धतीने, अगदी याच पद्धतीने आपल्याला हे सगळंच बनवून घ्यायचे. या साईडला या पद्धतीने ते सेंटरला जी जागा होती तिथे पायपिंग झाल्यानंतर लास्टवाली एक कॉर्ड घेऊन आपल्याला पूर्ण राऊंडमध्ये एक पायपिंग बनवून घ्यायची आहे. या पद्धतीने पूर्ण एक पायपिंग बनवून घ्यायची. सो फ्रेंड्स, हा बघा माझा मायक्रम गणेश बनवून तयार झालेला आहे. खूप छान दिसतोय. हा मी येलो आणि क्रीम कलर मध्ये बनवलाय. तुम्ही पाहिजे तुमच्या आवडीच्या कलर मध्ये याला बनवू शकतात. सो माझा आजचा हा मायक्रम गणेश जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि हो खाली दिलेल्या बेल आयकॉनवर टिक करा, म्हणजे माझ्या पुढच्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला नक्की भेटेल.